पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटीमध्ये सर्वात पहिले काय बघताय तर ते म्हणजे तुमचे ड्रेस सेन्स. हो, तुम्ही नेमके कसे ड्रेस घालत आहात यावर तुमची पर्सनॅलिटी जास्त उठून दिसत असते. आता याला बिलकुल मॅटर नाही करत की तुमची तब्येत कशी आहे, तुमची उंची कशी आहे, बस तुम्हाला तुमच्या तब्येतीनुसार आणि उंचीनुसार तुमचे ड्रेस सिलेक्ट करता यायला हवे. तर बघा आता कसे करायचे आहेत. तुमच्या ड्रेसची जी कुर्ती आहे ती कुर्ती तुमच्या तब्येतीनुसार असायला हवी. जर तुमची उंची खूप जास्त लहान असेल किंवा थोडीशी मीडियममध्ये असेल तर तुम्ही कटवाली कुर्ती आणि ए लाईन कुर्ती घालायला पाहिजे. जर तुमची हाईट खूप जास्त असेल तर तुम्हाला राऊंडवाले सुद्धा ड्रेसेस घालता येतात किंवा ए लाईन ड्रेसेससुद्धा चालतात. दुसरी गोष्ट, चुनड्या पडणारी लॉंग लेगिन्सची फॅशन गेलेली आहे. कृपया करून तुम्हाला कोणी फ्रीमध्ये पण दिली तरी विकत घेऊ नका. अँकल लेंथ लेगिन्स तुम्ही घालू शकतात, पण खरं सांगायला गेलं तर प्रोफेशनल लुक तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला कुर्ती पॅन्ट, ज्याला सिगारेट पॅन्टसुद्धा म्हटलं जातं आहे, अशा प्रकारच्या तुम्ही त्याच्यावर पॅन्ट ज्या आहेत त्या घालू शकतायत. याचा लुक तुम्हाला खूप जास्त छान दिसतो. पुन्हा एक गोष्ट सांगेल, आणि जर तुमची उंची खूप जास्त कमी आहे आणि तुमचं बेली फॅट खूप जास्त आहे किंवा तुमची लोअर बॉडी खूप जास्त असेल तर तुम्ही प्लाझो घालणं टाळा. प्लाझो घातल्यामुळे तुम्ही आणखीन बुट्टे दिसणार आहात आणि तुम्ही आणखीन जाड दिसणार आहात. म्हणून प्लाझो निवडताना जर तुमची उंची खूप जास्त असेल तरच प्लाझो निवडा, आणि तुम्ही उंचीने कमी असाल तर प्लाझो अवॉइड करू शकत आहात. याचबरोबर आणखीन सांगेल स्लीव्जबद्दल. जर तुमचे हाताचे दंड खूप जास्त जाड असतील तर एवढ्या स्लीव्ज घालणं बिलकुलच टाळून टाका. तुमची ब्लाऊजची स्लीव्जसुद्धा एवढी असावी आणि ड्रेसची स्लीव्ज एवढी किंवा एवढी असावी. तुमच्या हाताची स्लीव्ज जेवढी जास्त तितकी तुमची हाताची जाडी जी आहे ती कमी दिसणार आहे. जर तुमची तब्येत खूप जास्त असेल तर तुम्ही कॉलरचा ड्रेस घालू नका, यामुळे तुम्ही आणखीन जाड दिसतात. ड्रेसचा गळा हा गोल आणि त्यामध्ये एक छोटासा त्रिकोण जसा मी आता घातलेला आहे तसा असावा. यामुळे तुमचा चेहरासुद्धा खूप चांगला हायलाईट होतो आणि तुमची जाडी जी आहे ती कमी दिसून येत असते. खूप जास्त फुग्यांच्या बाह्या असलेले ड्रेस नका घालू, यात तुम्ही जाड दिसतात. आता जर मी डिझाईनबद्दल बोलायला गेली तर खूप जास्त मॅटर करते, ज्यामध्ये सर्वात पहिले मला बोलायचं आहे, खूप मोठे मोठे फुलं असलेले ड्रेसेस घेऊ नका. ड्रेसवर अशी बारीक सुंदर प्रिंट असायला हवी, नाहीतर ड्रेस हे डायरेक्ट प्लेन असायला हवे. यामध्ये तुम्ही प्रोफेशनल दिसतात आणि बारीक दिसत असतात आणि तुम्ही एकदम परफेक्ट अशा फिगरमध्ये दिसत असतात. ड्रेसेसचे कलर नेहमी लक्षात ठेवा, नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे कलरचे ड्रेस बिलकुल निवडू नका, कारण की हे युनिफॉर्मसाठी वापरलेले ड्रेस आहे. यांच्यावर तुम्ही किती तयारी केली तरी ती उठून दिसत नाही. नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे ह्या दोनमध्ये कलरांमध्ये तुमचा रंग डाऊन दिसत असतो. तुमच्या ड्रेसेसचे रंग जितके लाईट तितके तुम्ही खूप जास्त छान दिसणार आहात आणि प्रोफेशनल दिसणार आहात आणि गोरे दिसणार आहात. म्हणून ड्रेसेसचे कलर निवडताना लाईट कलरमध्ये तुमच्या ड्रेसचा कलर असायला हवा. आणखीन खूप चांगली गोष्ट की सध्या जीन्सवर शॉर्ट टॉप घालण्याची खूप जास्त फॅशन चाललेली आहे. यामध्ये तुम्ही जर का आई असाल आणि तुमची जर का खूप जास्त जाडी असेल तर तुम्ही सर्वात जास्त करून जाड महिलांनी मॉम जीन्स म्हणून आलेले आहेत, त्या मॉम जीन्स घाला आणि त्याच्यावर शॉर्ट टॉप घाला, ते सुंदर दिसतील. नेहमी लक्षात ठेवा, टी शर्टवर जीन्स कधीच घालत नसतात. वेडेपणा आणि मूर्खपणा आहे. टी शर्टवर जीन्स घातल्यामुळे तुमचा लुक हा फक्त छपरी दिसतो, प्रोफेशनल बिलकुल दिसत नसतो. टी शर्टवर लोअर घालायचे असते ना की जीन्स, आणि जीन्सवर टॉप घालायचे असतात ना की टी शर्ट. ही चूक बऱ्याच जणी करतात. तुम्ही हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा जे जे ह्या चुका करत आहेत. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेऊन आलेली आहे. फक्त 99 रुपयाचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आहे. 2 दिवसांचे कोर्स असणार आहे. यामध्ये संपूर्ण पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची आहे याबद्दल, म्हणजे ड्रेस सेन्स, स्किन केअर, स्किनला कसे मेकअप करायचे आहेत पार्टीनुसार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात शिकवल्या जाणार आहे. 2 दिवसांचा हा कोर्स असणार आहे. लाईव्ह लेक्चर आहे आणि रेकॉर्डेडसुद्धा मिळणार आहे. तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा आणि मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.